नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये. आंबट गोड चवीची फोडणीची अळूवडी तुम्ही कधी खाल्ली आहे का? पावसाळा चालू झाला की काहीतरी खमंग आणि चमचमीत खायची इच्छा तर सगळ्यांनाच होते. आज मी तुम्हाला माझ्या नेहमीच्या पद्धतीने बनवलेली खास आंबट गोड चवीची फोडणीची अळूवडी दाखवणार आहे. खास म्हणजे आंबट गोड मसाल्याचा छोटासा ट्विस्ट याला साध्या अळूवडीपेक्षा जास्त चविष्ट बनवतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा धने आणि थोडंसं सुकं खोबरे. आपल्याला हे कोरडे मसाले एक वेळ वाटून घ्यायचे. तर आपण हे कोरडे मसाले वाटून घेतलेले आहेत, छान बारीक झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 20 ते 22 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे आणि 4 हिरव्या मिरच्या आपल्याला याच्यामध्ये अशा मोडून घालायच्या आहेत, म्हणजे पटकन बारीक होतात. मिरचीचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार ठरवायचं आहे. आणि कोथिंबीर घालायची. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला असं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे छान असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. अळूवडीसाठी आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, ते आता या बाउलमध्ये घालूया. 2 चमचे लहान 2 चमचे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, रोजच्या वापरातील काळं तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, गूळ घालायचा आहे थोडासा बारीक असा किसलेला. आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला यातील निम्म वाटण घालायचं आहे आता, निम्म ठेवायचं आहे, आपल्याला नंतर लागणार आहे पुढे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्ही लिंबूऐवजी चिंचेचा कोळ जरी घातला किंवा चिंचेचं पाणी करून जरी यामध्ये घातलं तरी चालेल. गुळामुळे आणि लिंबूमुळे आंबट गोड अशी छान टेस्ट येते आपल्या वडीला. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी जशी नेहमी वडी करते तीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं छान मी असं बॅटर तयार करून घेते. तर आपलं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही, अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मी 8-9 अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. याला पुसायची वगैरे अजिबात गरज नाही. म्हणतात ना आळवावरचं पान न टिकणारी गोष्ट, त्याच पद्धतीने हे फक्त धुवायची आणि अशी पानं झाडली ना याच्यावरती जे पाणी असेल ते निघून जातं. तर आपल्याला हे पान आता लाटून घ्यायचं आहे. याच्या ज्या ह्या शिरा असतात त्या आपल्याला आता मोडून घ्यायचे आहेत, म्हणजे वडीचे आपण ज्यावेळेस रोल करतो त्यावेळेस व्यवस्थित बसतो. तर याच पद्धतीने सर्व पाने मी लाटून घेते. आपल्याला या पद्धतीने पान ठेवायचं आहे. जी जास्त अशी हिरवी बाजू असते ती खालच्या बाजूला करायची आणि या बाजूला आता आपल्याला हे तयार केलेलं मिश्रण म्हणजे बॅटर लावून घ्यायचं आहे. जास्त घट्ट असं लावायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे. जास्त जाड केलं तर वडी जास्त जाड होते आणि शिजत नाही व्यवस्थित, आतून कच्ची राहते. तर या पद्धतीने अगदी पातळ असं पीठ पानाला सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं पीठ लावून झालं की आपल्याला दुसरं पान घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पान त्याच्या विरुद्ध बाजूने ठेवायचं आहे. या पद्धतीने
आणि आता या पानाला सुद्धा व्यवस्थित असं हे बॅटर लावून घ्यायचंय. अजिबात कुठं सुद्धा रिकामी जागा सोडायची नाही. पूर्ण पानाला असं कडेपर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचंय. आता तिसरं पान सुद्धा मी असंच याच्या विरुद्ध बाजूने ठेवणार आहे. उलट सुलट पानं आपल्याला ठेवायचे आणि लहान मोठी पानं घ्यायचं. अगदीच पहिलं पान आहे ते मोठं घ्यायचं आणि त्याच्यावरती छोटी छोटी घ्यायची, म्हणजे रोल व्यवस्थित करता येतो. आता मी चौथं पान घेतलेलं आहे. तर या पानाला सुद्धा असं व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे. तुम्ही 4-5 तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला कशा वड्या आवडतात जाड पातळ, त्यानुसार यातील पानांचं प्रमाण ठरवायचं आहे. तर मी 4 पानाचा हा रोल करणार आहे. आता आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे. तर काय करायचं, ही बाजू आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे आणि याच्यावरती पण थोडंसं असं हे बॅटर लावून घ्यायचं आहे. नंतर ही बाजू सुद्धा आपल्याला अशी दुमडायची आहे. नंतर आपल्या समोरून जी बाजू असते ती सुद्धा अशी दुमडून घ्यायची आहे आणि इथं सुद्धा असं हे पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आणि ही समोरील बाजू आपल्याला अजिबात दुमडायची नाही. तर आता आपण रोल करूया. रोल करताना अगदी दाबून दाबून असा घट्ट असा रोल तयार करायचा आहे. नंतर ही समोरची बाजू आपल्याला अशी घट्ट ओढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रोल झालेला आहे. आता याच पद्धतीने मी अजून एक रोल तयार करून घेते. दोन्ही रोल मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे. तर हे रोल वाफवण्यासाठी मी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि वरच्या भांड्याला आतून असं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली वडी किंवा आपला रोल याला चिकटणार नाही. तर यामध्ये हे रोल घालूया. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती मोदक पात्र ठेवून सुद्धा ते वाफवून घेऊ शकता. तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती छान असं शिजवून घेऊ. 10-15 मिनिटं मध्यम आचेवरती हे रोल मी छान शिजवून घेतलेले आहेत. आता आपण हे रोल पूर्णपणे थंड करून घेऊया. रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत. आपण आता याच्या वड्या तयार करूया. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याची वडी पाडून घ्यायची आहे, कारण जर गरम असताना जर तुम्ही पाडल्या तर वड्या तुटतात, अजिबात अशा अखंड राहत नाही. आता या पद्धतीने मी वड्या कट करून घेते. वड्या आपले सर्व कट करून झालेले आहेत आणि छान झालेत बघा. त्याच्या लेयर बघा, पानांच्या खूप सुंदर असे लेयर आलेले आहेत. तर आता मी ही वडी फोडणी घालणार आहे, कारण मी फोडणीची अळूवडी करणार आहे. तुम्ही याला फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. फोडणीसाठी गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा पांढरे तीळ आणि आपण जो मसाला करून ठेवलेला आहे तो पण घालायचा. लाल मिरचीचं, हे लाल तिखट आहे, बेडगी मिरचीचं. तर आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता उडतोय म्हणून मी याच्यावरती थोडंसं असं झाकण ठेवलेलं आहे. मसाला आपल्याला मिनिटभर तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे. आता आपल्याला यामध्ये वडी घालायची आहे. तुम्ही हा फ्राय करून सुद्धा खाऊ शकता किंवा तळून जरी केल्यात तरी सुद्धा छान लागतात, पण मला या पद्धतीने आवडतात म्हणून मी फोडणीची अळूवडी केलेली आहे. आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही या पद्धतीची कधी अळूवडी केलेली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. केली नसेल तर एक वेळ करून बघा, खूप छान लागते.
आता मिनिटभर आपल्याला या मसाल्यामध्ये ही वडी परतून घ्यायची आहे. 2-3 मिनिटं मध्यम आचेवरती या मसाल्यामध्ये मी वडी छान अशी परतून घेतलेली आहे. तर आपली वडी आता तयार झालेली आहे. तर यामध्ये मी आता जे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं ते फक्त रंगासाठी वापरलेलं होतं. कारण यापूर्वी आपण 2 वेळा तिखट यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भन्नाट आणि चविष्ट रेसिपीसाठी उमाज मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.